आजची कथा आहे कमळाचं तळं. पर्यावरण संवर्धन आणि मंदिर परिसराचं सुशोभीकरण या विकास योजनांतर्गत ही कथा समाविष्ट आहे. अभिवाचन केलंय डॉक्टर ज्योत्स्ना आफळे यांनी. स्वातंत्र्योत्तर काळातील ललित गद्य या विषयावर त्यांनी डॉक्टरेट संपादन केलेली आहे. अशाच एखाद्या निवांत क्षणी हा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला आहे. संकीर्ण आणि संपादनाची आणखीन 4 पुस्तकंही त्यांची प्रकाशित झालेली आहेत. महाराष्ट्र साहित्य पत्रिका, साहित्य सूची या वाङ्मयीन नियतकालिकात त्यांचं लेखन प्रसिद्ध झालेलं आहे. सकाळ, केसरी, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता या वर्तमानपत्रातून त्यांचं लेखन सतत प्रसिद्ध होत असतं. तर ऐकूया कमळाचं तळं. नमस्कार, मी ज्योत्स्ना आफळे ऐक सखे या कविता मेहेंदळे यांच्या कथासंग्रहातील कमळाचे तळे ही कथा वाचणार आहे. सरकारच्या विकास योजना आणि विविध सवलतींची माहिती सर्वदूर पोहोचवावी, सर्व थरातील जनतेला त्याचा लाभ व्हावा, हा या कथामालेचा उद्देश आहे. ऐक सखेला माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची प्रस्तावना लावली आहे. मी आता कथा वाचायला सुरुवात करते. कथेचं नाव कमळाचं तळं. आज पुन्हा जाग येता येता तेच स्वप्न पडलं. विस्तीर्ण तळं आणि त्यामध्ये उमललेली प्रफुल्लित कमळं. भवतालची नीरविता अजूनही तळ्यातल्या पाण्यावर रेंगाळत होती. सोनेरी प्रकाशाचे कवडसे नुकतेच तिथवर येऊन पोहोचले होते. दूरच्या गुलमोहरावर विकविक करीत बुलबुल ताना छेडत होता. कमलदलावरचे दवबिंदू मधूनच चमकत होते. पलीकडच्या काठावर 1-2 बगळे येऊन बसले. चुळक आवाज करीत एखाद्या पाण्यातल्या माशाने दडी मारली असावी आणि मला पुरती जाग आली. पवित्र मंगल वातावरणाची भावना मनात भरली आणि पुढच्या क्षणी वेगळीच रुखरुख वाटली. हे गुलबक्षी कमळांच्या तळ्याचं स्वप्न मला वरचेवर का पडतंय? याचा अर्थ काय समजायचा? माहेरी गावातल्या महालक्ष्मीच्या मंदिरानजीक एक तळं होतं. आठवतंय तेव्हापासून ते तळं बुजलेलंच होतं. कमळं कुठची? त्या जागी कचरा, गवत, मोडकी बैलगाडी असलंच काही बाई असायचं. तरीही त्या तळ्याचं नाव कमळाचं तळं का होतं या प्रश्नाचं उत्तर इतकंच होतं की कधी काळी फार फार वर्षापूर्वी त्या तळ्यात सुंदर कमळं फुलली असावीत. आता एवढ्यावरच विचारांची तहान भागते की काय? कमळं गुलबक्षीच असावीत आणि तेव्हा महालक्ष्मीच्या पूजेसाठी ही खास सोय केली असावी. मंदिर बांधणाऱ्यांच्या दूरदृष्टीचं कौतुक करावंसं वाटलं. बहुधा मंदिराजवळ विहीर, तळं किंवा पाण्याची अन्य सुविधा असते, परंतु इथे पूजेच्या फुलांचीही उपलब्धी नव्हती. 64-65 गुंठ्यांचं ते तळं खूप दुर्लक्षित झालं होतं. तळ्याजवळ चिंच, आयना, वडाची झाडं, नवे वृक्ष होते. त्यावर पक्षीगण विसावत असत. तळ्याकाठने भटकी कुत्री फिरत असत. तळ्याला पायऱ्या बांधलेल्या होत्या. आता मात्र त्यातल्या काही ढासळल्या होत्या. कमळाच्या तळ्यात गाळ साठत गेला असणार आणि मग पुरती दुरवस्था ओढवली असणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नव्हती. मंदिराकडे जाण्याचा तो शॉर्टकट होता. त्यामुळे लहानपणी कधीतरी त्या मार्गानेही धावत पळत जायचो आम्ही मुलं. लक्ष असेल आईचं तर ती बजवायची, तळ्याजवळ जाऊ नका, ती जागा मंतरलेली आहे, अमंगल आहे. आईच्या सूचनेमुळे तिथून जाताना
काही भेदसूर भेदक खुणा दिसतायत का, हे माना वळवून वळवून पाहिलं जायचं. त्या तळ्याची आठवण मनातून कधी बुजली नाही हे खरंच. पण आत्ता फुललेल्या कमळाचं स्वप्न नीटपणी जागी होते तेव्हा मला वाटतं की मी अर्धवटच जागी होते की काय. याआधी इतके डौलदार कमळं दिसली, रम्य परिसर दिसला, छान वाटलं. परंतु तो मानसतज्ञ सिग्मंड फ्राईड म्हणतो ते खरं असावं. मनी वसे ते स्वप्नी दिसे. मनात तरी का होतं? साधारणपणे 3-4 महिन्यांपूर्वी कोकणातल्या देवस्थानांविषयी पुस्तक वाचनात आलं. जेव्हा महालक्ष्मी मंदिराचा उल्लेख आला तेव्हा वाचनाचा वेग आपोआप मंदावला. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. त्यापूर्वी सुषेण नावाच्या राजाने या मंदिराची बांधणी केली होती. समुद्रापासून 500 मीटरवर हे देवस्थान वसवलं. महालक्ष्मीची मूर्ती बेळगावून आणली होती. तशी माहिती निष्पन्न झाली होती. त्यामध्ये कमळाच्या तळ्याचा पुष्करणी असा उल्लेख होता. या मंदिराची सरकारी नोंदही मिळाली आहे म्हणे. त्यानंतर या मंदिराविषयी मी विचार करत राहिले. रात्री जेवणाच्या वेळी सर्वांनाच ही माहिती आपण होऊन दिली. संदीप म्हणाला, आई ग, मोठे मोठे किल्ले बुरुज ढासळतात. कालौघात दिमागदार शोभिवंत वस्तू रसातळाला जातात. महालक्ष्मीचा मंदिराचा 4 वर्षापूर्वी जीर्णोद्धार झालाय हेच विशेष. संदीप, तुझ्या लक्षात येत नाहीये? आईला त्या बुजलेल्या कमळाचं तळ्याचं राहून राहून वाईट वाटतंय. मिस्टरांनी पुस्ती जोडली. अरे बापरे, काहीतरीच काय, उगीच फिरक्या घेऊ नका. पण वाटतंच त्या काळी केवढं सुरेख कमळं फुलत असतील, पूजेसाठी आणली असतील. बघा बाबा, माहेरचं तळं म्हटलं की आई तिथे हरवून गेलीच असं काही नाही. आणि हो, तुझं लग्न झालं की कळेल तुला स्त्रियांना माहेरची किती ओढ असते ते. माहेरचं गाव सोडूनही आता अनेक वर्ष लोटली होती. तिथली ओढ कायम असली तरी रोजच्या व्यवहारातली चलन पद्धती मला ठाऊक असण्याचं कारण नव्हतं. अचानकच माझ्याकडे विचारणा झाली. भावाचा फोन आला की महालक्ष्मी मंदिराविषयी आठवणी लिहायच्या आहेत. स्मरणिका लिखतीये. तुला इंटरेस्ट असेल तर 8-10 दिवसात लिहून पाठव. लग्न होईपर्यंत या महालक्ष्मीचा आणि माझा बंध अभंग होता. नंतर प्रत्येक वेळी माहेरी आल्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतल्याविना करमायचंच नाही. शुचिर्भूत होऊन शांतपणे दर्शन, ओटी भरणं, मूर्तीसमोर निवांतपणे बसून स्त्रीसुक्त म्हणणं, पंचायनातील इतर देवतांचं दर्शन घेणं आणि परिसरातील तुळशी फुले न्याहाळणं असा कार्यक्रम चालायचा. एवढंच नव्हे तर आईला जेवढ्या विश्वासाने सासरच्या हकीकती, सुखदुःख सांगितली जायची तेवढ्याच मनोभावे लक्ष्मीलाही सांगितली जायची. मग मनाला स्वस्थता लाभायची. कळत असायचं ही महालक्ष्मीची मूर्ती संगमरवरी आहे. ती आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधणार नाहीये, तरीही तिच्या अस्तित्वावर, तिच्या सार्वभौमत्वावर, मांगल्यावर आणि भक्तांसाठीच्या प्रेरणास्त्रोतावर भरवसा होता. नकळत जडलेली भक्ती होती. तिच्या नजरेत स्नेहाद्रता होती. जीवन व्यवहार सुरळीतपणे चालू ठेवण्याची असीम शक्ती तिच्यापाशी होती. सकारात्मक लहरीची स्पंदने घेऊन मी मंदिराबाहेर पडत असे. अनामिक आश्वासकता माझ्या तनामनाला लपेटून येत असे. उसळणारं घुसळणारं जलाशय संथ निवांतपण अनुभवत आहे असं वाटत असे. तेवणाऱ्या समयीच्या प्रज्वलितेमध्ये करुणेचा दिलासा असतो. शतकानुशतके लक्ष्मी माता दुर्जनांच्या निर्दालनासाठी आणि भक्तांच्या संरक्षणासाठी सज्ज आहे, यात संदेह नसतो. कुणाला ती शेतामध्ये भात लावणी करताना भेटते, तर कुणाला घरामध्ये भाकरी शेकताना आढळते.
कुणाला गायनाच्या वेळी तंबोऱ्याप्रमाणे साथ करते, तर कुणाला डॉक्टरांच्या रूपात आजारातून बरे करते वेळी आधार देते. ही डोळस श्रद्धेची कहाणी आहे. स्वतःच्या स्वतःवर असलेल्या भरवशाची आहे. बोलण्या चालण्यातल्या प्रांजळतेची आहे. हे सारं काही मी माझ्या लेखात लिहिलं. लिहिता लिहिता ओघातच कमळाच्या तळ्याविषयी देखील लिहिलं. हे विषयच संलग्न आहेत, कारण कधीतरी का असेना तळ्यात कमळं फुललं होती. 2 वर्षाखाली गावी गेले असताना गावात तळ्याचीच चर्चा होती. आईला म्हटलं, आई, माझ्या कमळाच्या तळ्याचं स्वप्न खरं होणार असं दिसतंय. होय, आमच्या जिल्ह्याचा कार्यकर्ता वागळे मामा मागच्या महिन्यातच शब्द देऊन गेलाय. तलावाचं सुशोभीकरण होईल असं दिसतंय. मस्त. म्हणजे संदीपचं लग्न झाल्यावर तो इकडे येईल तेव्हा तळ्याला जुनं वैभव मिळालेलं असणार. पोरानं आपण ठरवलंय लग्न, ठीक आहे, पण मुलगी पाहिली आहेस ना तू? नको काळजी करूस. कोकणातल्या गावची आहे श्रावणी, ओळखी निघाल्यात तर मग ठीक आहे. आता तुझ्या लेकीला सून येणार आहे, आता तरी त्या तळ्याची खरी हकीकत सांगशील? लहानपणी शेजारी गडी माणसं भलभलत्या हकीकती सांगायची आणि घरी विचारलं तर तू गप्प रहा म्हणायचीस. आता सांगच. मीनाक्षी ऐकलेल्या घटना दडपण आणणाऱ्या होत्या. भयानक होत्या. म्हणूनच तळ्यावर कोणी फिरकायचं नाही. किंकाळ्या ऐकू येतात, कोणी पाणी मागतो, अशाही अफवा येतात. त्यातल्या पोकळ फसवेपणा ध्यानात आला तरी डरपोकपणाही मनात असायचा. तू खरं खरं सांग. मला माझ्या सासूबाईंनी सांगितलं ते मी सांगते. 3-4 पिढ्यापूर्वीची हकीकत ही लोककथांप्रमाणे वेगवेगळ्या रूपात पुढं येते. असू दे, बोल. मी अधीरले होते. मीना, तो काळ असा होता की स्त्रियांना शिक्षण नव्हतं. स्वतःच्या मताचा ठामपणा नव्हता. तुम्ही जे काही स्वयंनिर्भर की काय म्हणता आई, स्वयंनिर्भर, बरं मग ती स्वयंनिर्भरता नव्हती. घरात पुरुषांचं वर्चस्व होतं. शिवाय सासूरवास म्हणजे सासूकडून छळ व्हायचा. लहान वयात मुलींची लग्न व्हायची. केर काढणं, चूल सावरणं, सोवळं यामध्ये ती परकोरी पोर थकून जायची. खायला कधी कधी शिळपाकं मिळायचं. दिवसभरात नवऱ्याची 4 वाक्यांची देवाणघेवाणही व्हायची नाही. आनंद खुशी वाट्याला यायची नाही. कवळं वय पोळून जायचं. कळलं पुढे? अशाच एका नव्या नवरीने संध्याकाळी तळ्याच्या काठावर निवांतपणा शोधला. उशिरापर्यंत घरचं कोणी तिची विचारपूस करायला गेलं नाही. उशिराने सासूला तळ्याकडे येताना पाहून सून शिक्षेच्या भीतीने घाबरली. तिने अंधारात तळ्यात उडी मारली. नवरा काय करत होता नाही ठाऊक, पण पत्नीला तळ्यातून सोडवून आणण्याचं धैर्य त्याच्यापाशी नसावं. बिचारी कमळाच्या मुळांच्या गुंत्यात अडकून पडली. तिथे शेवटचा श्वास घेतला. किती भयंकर आहे हे सगळं. माझे हात माझ्या कानावर गेले. मीनू, ही मसाला भरलेली हकीकत असू शकते. तू इतकी हैराण होऊ नकोस. कशी नको होऊ? तिच्या आईबाबांनी काय केलं असेल? तक्रार कोणाकडे केली असेल? मुलगी अशी जीवानिशी जाते म्हणजे काय प्रसंग ओढवला असेल ग? तू फार हळवी आहेस म्हणूनच लहान वयात तुला काही सांगितलं नव्हतं. कधीतरी वाटतं त्या मुलीने आविचार करायला नको होता. केवढी किंमत मोजावी लागली तिला. तिच्या आईने तर हाय खाल्ली. आई, तिच्यापुढे तेवढाच पर्याय असेल कोण जाणे. परंतु तेव्हापासून ते तळं दुर्लक्षित राहिलं, बुजलं. काळ लोटला या गोष्टीला. आता तळ्याचं भाग्य उजळेल असं दिसतंय. तसं झालं तर फार बरं होईल हं, मी स्वतःलाच समजावलं. शतकामागे होऊन गेलेल्या घटनांमध्ये मला कोणताही बदल करता येणार नव्हता, जो खरं कोणालाच करता येत नसतो. निष्पन्न होणाऱ्या घुसळणीतून वर्तमानातल्या घटनांमध्ये तशाच पद्धतीचा कडवटपणा राहणार नाही हे पाहायचं असतं. चुका टाळायच्या असतात. अर्थात परिस्थिती पालटलेली असतेच, जी आत्ताही भिन्न आहे.
त्यावेळचा बुरसटलेपणा किंवा स्त्रीची अवहेलना या गृहीतकांना पूर्णतः फाटा मिळाला आहे. शिक्षण, आत्मनिर्भरता आणि आदिशक्ती रूपातील आजची स्त्री अशा दडपशाहीला झुगारून देईल. गैरफायदा घेणारे किंवा स्त्रीला कनिष्ठ लेखून वर्चस्व गाजू पाहणारे पस्तावतील, इतकी स्त्रीची कर्मनिष्ठा उंचावली आहे. समाजातले हे परिवर्तन, ही नैतिक उन्नती टिळक आगरकरांनी उचलून धरली होती. स्त्रीने तिची स्वयंपूर्णता सिद्ध केलेली आहेच. हे सगळं खरं असलं तरी त्या काळी ते तळं कारण नसताना त्या दुष्कृतीत गोवलं गेलं होतं. कमळाचं फुलणं थांबलं होतं. पुण्यात परत आले आणि दिनप्रणालीत तळ्याचा विषय बाजूला पडला. मध्यंतरी भावाचा फोन झाला तेव्हा तो म्हणाला, काही नाही ग घडत इथे मीना, आश्वासनांचे शब्द हवेत विरतात. तसंच झालंय. वागळे मामांचं आता निवडणुकांकडे लक्ष लागलंय. अरे पण मीना, तळ्याचं पुष्करणी रुपडं होणं ही काय 1-2 दिवसात पूर्ण होणारी गोष्ट नव्हे. व्हायच्या वेळेस होईल. तोवर तू स्वप्न पाहणं सुरू ठेव. समोर असताना तर मार खाल्ला असता माझ्या हातचा. ठाऊक आहे, पण कमळे, सॉरी मीने, दूर आहेस म्हणून चान्स घेतोय, बोलून घेतोय. आवर स्वतःला. होय, फोन ठेवतो महालक्ष्मी, नव्हे महाकाली महामाते. भावाने फोन बंद केला. इकडे पुण्यातही निवडणुकांचं वातावरण तापायला लागलं होतं. निवडणुका राज्यसभेच्या होत्या. प्रचार, भाषणं, होर्डिंग्ज प्रचंड प्रमाणात होती. आश्वासनांच्या आषाढ सहरी बरसत होत्या. फोटोसोबत वचने होती. शब्द आणि सच्चेपणा यातलं नातं कधीच हरवलं होतं. दिलेला शब्द, पाळलेले वचन या प्रामाण्यांना अर्थही उरला नव्हता. जनता हे बदल घडवून आणत होती. तरी उजळ माथ्याने कोणकोणत्या सुधारणा घडवून आणणार याची खिरापत वाटली जात होती. भाषा गोड, वाणी मधुर, अशी की सौजन्य सप्ताह सुरू आहे असं वाटावं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अस्तित्वात आलेल्या लोकशाहीचं रूप वेगळं होतं. नेते निवडणुकीनंतर आपला पवित्रा का बदलतात? याचं उत्तर सत्तेची खुर्ची असावं का? राजकारण नामक कली खरंच असावा का? ऑफिसमध्ये असलेल्या चर्चांना रंग भरतो. निवडणुकीचं बोट धरून आम्ही मंगळापर्यंत जाऊन येतो. कोणाच्या घटस्फोटापासून कोणाच्या स्वप्नांच्या अर्थापर्यंत खोलवर घुसतो. कोयावेळी निवडणुकींना वेगळा कौल दिला. अनपेक्षितपणे अल्पमतातला पक्ष बहुमतात आला. मग खाते वाटप, शपथा घेणं बरेच दिवस सुरू होतं. धोरणं आणि उद्दिष्टांसाठी मार्ग आखले जात होते. माझ्या स्वप्नात मात्र बदल नव्हता. कमळं फुलतच होती. संदीप श्रावणीच्या लग्नाची तारीख ठरली आणि अचानक मला माझ्या कमळाच्या तळ्याच्या स्वप्नातील शुभ संकेतांची जाणीव व्हायला लागली. कमळ हे आपल्या संस्कृतीनं मांगल्याचं प्रतीक मानलंय. वाटलं आता सून घरी येणार. तिचं माहेर सोडून रीतीप्रमाणे सासर घर हेच तिचं भाग्यनिधान होणार. तिच्या भावना जपावल्या हव्यात. आवडीनिवडींचा आदर करायला पाहिजे. तिला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. काही सवयी, तिची काही मतं तिच्यासोबत असणारच. अनुभवाने पटलं तर नंतर ओघातच काही बदल आपोआप घडतात. काही परिस्थिती घडवून आणते. हे सगळं लक्षात घेऊन श्रावणी आता घराची स्वामिनी होणार हे पटवून घ्यायला हवंय. मी स्वतःला बजावलं. त्याविना तिला आपलेपणा वाटणार नाही. आपुलकीतूनच माया, ममता, तडजोडी, कष्ट आणि सोशिकता वाढीस लागतात. संसारासाठी स्वतःची स्पेस जपताना सुद्धा या गुणांची जरुरी असते. संसार म्हणजे नुसता कोरडा व्यवहार नसतो. रममाण होऊन आनंद देण्याची, घेण्याची ती एक वेगळीच जीवनाभिमुखता असते. जे स्वतःला वाटतंय ते श्रावणीपर्यंत पोहोचवायला हवं. ती आपली जबाबदारी आहे. साखरपुड्यानंतर श्रावणी वरचेवर घरी येत होती. तिचं बालपण, शिक्षण पुण्यातलंच. चुलत काका तिकडे कोकणात पडघवलीला असतात. मोठं घर आहे तिकडे.
त्यामुळे श्रावणी आणि तिचं कुटुंब दरवर्षी कोकणात जातं. गोनी दांडेकरांची पडघोली आता खूप बदलली आहे. आधुनिकतेचं वारं तिथल्या खेड्यांना मिळालंय असं श्रावणीच कधीतरी सांगत होती. तिकडचं कोकणातलं सागरी मार्ग विशेष आनंद देतात. पर्यटकांना अशी सफर फार पूर्वी आवडते असं म्हणाली होती. बदलून आलेलं सरकार पर्यटनासाठी अनेक योजना राबवतं. खरंच कोकणचं कॅलिफोर्निया होईल माझ्या मनात आलं. पावसाळा संपत आला. ओंब्यांच्या भाराने भातपाती थोडी झुकली होती. गावी जाणं शक्य होत नसलं तरी भात शेती डोळे भरून पाहिला आणि गार गार वारा झेलायला आम्ही दरवर्षी सिंहगडाच्या पायथ्याला जातो. रानातून येणारा हिरवा मोकळा गंध भरभरून घेतो. तसे यावर्षीही जाऊन आलो. घरी हातपाय धुवून होईस तर भावाचा फोन आला. मिने, यंदा नवरात्र उत्सवात मत्स्यगंधा नाटक आहे. वा, गावकऱ्यांचं की कंपनीचं? गावकऱ्यांचं. पाहायला ये. उत्सवाचे कार्यक्रम दरवर्षी आहेतच. साड्यांचे लिलाव ना. तुला तेवढंच आठवलं ना? अगं, कीर्तन, भजन, गायन, स्पर्धा सारं काही खचाखच भरलंय 9 दिवसात. मग नाटक कधी? दसऱ्याला. सुजला पेठांबे पर्यटन विकास खात्याच्या मंत्री महालक्ष्मीच्या दर्शनाला येणार आहेत त्या दिवशी. आम्ही मतं दिली आहेत तिला. खरंच आली तर मला सांगा. आधीही येऊन गेली आहे. मंत्री झाली ना तेव्हाच महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन गेली. मीने कमळाच्या तळ्यातला गाळ उपसण्याचे आदेश देऊन गेली बरं का. काय सांगतोस भाऊ? काम सुरू झालंय? होय, माणसं काम करतायत. मंदिराच्या अध्यक्षांना त्यासाठी फोन असतो. त्या तळ्याचं मनावर घेतलंय सुजलानी. ही वार्ता मला आनंद देऊन गेली. सतेज कमळांनी भरलेलं तळं माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागलं. तळ्यामधले जिवंत झरे झुळझुळ पाणी तळ्यात भरताना खुशीही घेऊन आलेत असं चित्र तरळू लागलं. पक्षी गात आहेत. वातावरणात उत्साह भरलाय आणि काही कमळं महालक्ष्मीच्या पूजेसाठी परडीत भरून नेली जात आहेत असाही भास झाला. हे तर दिवा स्वप्नच होतं. जागेपणी उघड्या नेत्रांसमोर हे कमळाचं तळं मला स्वप्न सत्यात उतरल्याची भावझुळूक लपेटत होतं. अंगावर गोड शिरशिरी आली. 2 दिवसांनी श्रावणी तिच्या काकांना घेऊन घरी आली. श्रावणीचं घर आणि सासरची माणसं पाहायची उत्सुकता काका काकूला होती. दिवाळीनंतरचा मुहूर्त विवाहासाठी निश्चित केला होता. शहरातले विवाह आणि गावाकडचे 8-8 दिवस चालणारे विवाह सोहळे यावरून विषय निघाला ते पार पर्यटनापर्यंत पोचले. कमळाच्या तळ्याचं सुशोभीकरण ही बातमी ओठावर होती. ती अभावितपणे बाहेर पडली. म्हणजे मुरुडच्या कमळाच्या तळ्याचं सुशोभीकरण होय? महालक्ष्मी मंदिराजवळचं? हो हो, तेच ते. फार पूर्वी तिथे दुर्घटना घडली होती असं ऐकिवात आहे. आमच्या गावची माहेरवाशीण होती ती अभागी पोर, म्हणत काकांनी विषय संपवला. नाटक, राजकारण या विषयात मराठी माणसाला किती रस असतो यावर भाष्य झालं. खाणं पिणं झाल्यावर मंडळी निघाली. कमळाच्या तळ्याचा विषय मात्र मागेच राहिला माझ्या लेखी. अंथरुणावर पडल्या पडल्या त्या तळ्यातल्या पाण्याने जीवाची चुळबुळ केलीच. वाटलं कधी काळी घडून गेलेल्या घटनांचे परिणाम फार काळ टिकले नाहीत तरी प्रतिसाद मात्र दीर्घकाळ येत राहतात. ते नवीन जुळणीसाठी असतात. प्रसंग, घटनांची पुनरुत्ती होऊ नये म्हणून असतात. असं तळं पूर्ववत होतंय, त्याचं सुशोभीकरण होतंय, ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. फुललेली कमळं ही तर सकारात्मकतेची नांदी आहे. आणि त्या गावाचा आणि नावांचा त्यावेळचा मी का विचार करावा? आता असा सासूरवास नाही आणि अशी दुबळी निष्प्रभ सूनही नाही. जमाना किती पटीने बदललाय. काकांनी तर त्या विषयावरही सहज फुंकर मारली. आज 21व्या शतकामध्ये विशेष करून अद्ययावत तंत्रयंत्राच्या जमान्यात मान्य करायला हवी विज्ञानाची प्रगती.
सुखसोयींची समृद्धी. तरीही माणूस निसर्गाचा अंश आहे, त्यामुळे भावनांचा अंमल त्याच्या म्हणजेच आपल्या तनमनावर असणारच. संवेदनांचं रुजुमनांचं मधाळ पोळं अंतःकरणात आहे, म्हणून यंत्रापलीकडच्या आशा, गुंतवणी आणि स्वप्न आहेत. आठवणींचा येरझारा आहे. पुन्हा पुन्हा माणुसकीची हाक आहे, ओढ आहे. योग्य वेळी ज्ञानविज्ञानाला हाताशी धरण्याचं कसब आणि नको तेव्हा पकड सैल करण्याचा धोरणीपणाही आहे. विचारांचं सामर्थ्य यावेळी प्रकर्षाने जाणवतं. सकाळी सकाळी भावाचा फोन आला. म्हणाला, मीना, अगं कमळाचं तळं स्वच्छ झालंय. तुझ्या भाषेत सांगायचं तर नितळ झालंय. झरे झरड्यांनी मोकळा श्वास घेतलाय आणि पाझरणं सुरू झालंय. गुलबक्षी कमळांची रुजवण आग्नेय कोपऱ्यात झाली सुद्धा. सुबक कठडे बांधलेत. सुजला येणार आहे उद्घाटनाला नव्हे ग, काय म्हणतात ते, लोकार्पणाला. तर तू कधी येतेस? वा, छान वर्णनपण बातमी दिलीस. तळं माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं बघ. कमळासह ना? होय तर. सध्या तरी फोटो पाठव, लवकरच येईन प्रत्यक्ष पाहायला. 6वा सेन्स स्वस्थता कुठं देणार आहे? आई वाट पाहतीये. हो, मी फोन ठेवला. वाटलं आईचं नाव कशाला हवंय. भाऊ सुद्धा वाट पाहत होताच की. संध्याकाळी सुट्टीतल्या ट्रिपचा विषय निघाला. संदीप म्हणाला, बाबा यावेळी कुलू मनाली बर का. यावर जमणार नाही, तू हवं तिथं जा. माझं कोस्टल कर्नाटका नक्की ठरलंय. बाबांनी जाहीर केलं. ज्याला जिथं हवंय तिथं त्याने जा. माझं मत सांगितल्यावर बाबा म्हणाले, याचा अर्थ तुला मुरुडला जायचंय, कमळाचं तळं पाहिला. आता तुला स्वप्नांची गरज नाहीये, साक्षात ती सतेज कमळं पाहायची आहेत. संभ्रम दूर झालेत. निखळ सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा आहे. हे ऐकल्यावर मला मनापासून हसलं. अगं आरशात बघ स्वतःला, तिथंही फुललेलं कमळ दिसतंय.